हं. हं. चालू राहू द्या, कंटिन्यू जोरात. सर, आजचं जे हे प्रशिक्षण आहे, लाठीकाठी प्रशिक्षण आहे, याबद्दल आम्हाला माहिती द्या. हे कशानिमित्त आयोजित केलेलं आहे आणि काय आहे? आज प्रेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय आदरणीय माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आजचं विशेषतः मुलींसाठी स्वसंरक्षण व्हावं म्हणून लाठीकाठी प्रशिक्षण सुरू केलं आहे. या लाठी प्रशिक्षणामध्ये 100हून जास्त विद्यार्थ्यांनी 100हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि आज पाहतो की हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. इथं मुली इथं शिकत आहेत, अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत आणि त्यानंतर मला सांगावं वाटतं की त्यांना कंपन्यांमध्ये IT मध्ये जॉब करावं लागतात. त्यामुळं त्यांना रात्री अपरात्री ड्युटीला जावं लागतं, यावं लागतं. त्यासाठी त्यांचं स्वसंरक्षण करणं गरजेचं आहे. ह्या माध्यमातून हा एक वेगळा आणि आगळा लाठी असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आपण इथं आज आमच्या आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आज इथं आयोजित केलेला आहे. चालू चालू. हां हां. तुझं नाव काय आहे आणि सध्या तू शिक्षण काय घेतेस? माझं नाव सक्राती ऐश्वर्या. मी 3rd इयर इंजिनिअरिंगमध्ये शिकते. मग इंजिनियरची मुलगी इंजिनियर असणारी मुलगी आणि तिच्या हातामध्ये आज इंजिनिअरिंगचं साहित्य दिसत नाही आहे, काठी लाठी काय आहे? पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे लाठीकाठी प्रशिक्षण आयोजित केलं आहे आणि सरांच्या म्हणण्यानुसार अगदी बरोबरच आहे की मुली अगदी चंद्रावर गेल्यात, तर सेल्फ डिफेन्स मुलींसाठी शिकणं गरजेचं आहे आणि इंजिनिअरिंगसोबत ही लाठीकाठी प्रशिक्षण आम्हाला जीवनात पुढेही महत्त्वाचं ठरेल असं मी आजच्या दिवशी आश्वासन देते. थँक्यू. वेलकम. चालू राहू द्या, कंटिन्यू जोरात. One, two, three. जय भवानी. Action. चला 1, 2, 3. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. झालं सर? एक मिनिट सर. इंजिनिअरिंगच्या मुली आहात, हातात आम्हाला लाठ्या काठ्या दिसत आहेत. आज सुट्ट्या लागल्या म्हणून म्हणजे काय मला काय चालू आहे? आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इथे उपक्रम राबवण्यात आलेला आहे. एक आपल्याला संरक्षणासाठी हे प्रशिक्षण लाभवण्यात आलेलं आहे. बरं.
काय काय शिकायला मिळतं या प्रशिक्षणाच्या माध्यमातून, काय काय शिकायला मिळणार आहे आणि कसं वाटतंय तुला? छान वाटतंय, जरा वेगळंच नवीन अनुभव येतात जरा की आपण कुठंतरी टी व्हीत वगैरे बघितलेलं असतो, पण हे प्रत्यक्षात करताना जरा अनुभव हा वेगळाच असतो, पण छान वाटतं. बरं, काय काय या ठिकाणी शिकायला मिळणार आहे? म्हणजे सेल्फ म्हणजे मुलींनी स्वतःची रक्षा कशी करावी ही ह्याच्यातनं आपल्याला स्वतःसाठी इंडिपेंडंट कसं राहावं याच्यासाठी बरं, ठीक आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण तर चालू असतं बरोबर, त्याच्या व्यतिरिक्त हे महत्त्वाचं वाटतं? हां ना, मला वाटतं ना. सांगायचं तात्पर्य म्हणजे आता मी स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंगची स्टुडंट सेकंड इयरची, तर सिव्हिल इंजिनियर म्हणलं तर शक्यता आपल्याला म्हणजे भरपूर वेळा साईट व्हिजिट वगैरे असते आणि आपलं साईट जे असेल ते सांगता येत नाही ना कुठलं लोकेशन असेल काय असेल. मग त्यावेळेस ज्यावेळेस एखादी मुलगी बाहेर लोकेशनवर जाते, साईट व्हिजिट करते, त्यावेळेस मला वाटतं माझ्या ह्या सिव्हिल इंजिनिअरिंग शिक्षणासोबत हे काही प्रशिक्षण आणि माझं स्वतःचं सेल्फ डिफेन्स करणं गरजेचं आहे. तुझं नाव काय? वैष्णवी रमेश काळे. कुठली असतो? मी राहणार पवारवाडी, तालुका जिल्हा धाराशिव. बरं, आणखी कोण बोलणार आहे? तू बोलशील? कोण बोलशील? हां, इकडे असं या बाजूला आहे, या बाजूला आहे. काय काय शिकायला मिळणार आहे या आपल्या प्रशिक्षण? स्वतःची बचत म्हणजे एखादं संकट आलं तर आपण स्वतःची बचत कसं करू. आपण बाहेर शिकायला पण जातो लांब लांब, मग सोबत कुणी नसतं ना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, त्यावेळेस हे शिक्षण कामी पडतं. मग तू सध्या शिकायला बाहेर आहेस की इथे आहेस? बाहेरच आहे, खूप लांब आलेले गावापासून. कुठलं तुझं गाव आणि नाव काय तुझं? माझं शिंदे योगीचा जानेगाव, तालुका केज, जिल्हा बीड. म्हणजे मुलींनी दूर बाहेर शिकायला जायचं असेल तर हे जर लाठी प्रशिक्षण असलं तर आत्मविश्वास जास्त वाढतो. तुझ्या चेहऱ्यावर आता तो आत्मविश्वास दिसतोय. मग आता इथून पुढे आणखी कुठं जर तुला दूर जावं लागलं तू भिणार नाहीस? नाही. आणखी कोणी बोलणार? हां, बोलशील तू? बोलणार? का महत्वाचं वाटतं हे प्रशिक्षण हे जे चालू आहे ते? लेडीजच्या सेफ्टीसाठी, बाहेर रस्त्याने वागताना जी सध्या लेडीजसाठी अनसेफ्टी आहे त्यासाठी हे गरजेचं आहे. काय काय शिकायला मिळणार आहे या प्रशिक्षणामध्ये? म्हणजे जरी कोणी आपल्यावर हमला केला सडनली अचानक रस्त्याने जाताना किंवा कोणत्या मुलांना छेडलं तरी मुलीला आपली आपली सेफ्टी करता येईल. एवढं पूर्ण ट्रेन होणार आहेत. होते. मग हे प्रशिक्षण इतर मुलींनी पण घ्यायला पाहिजे का फक्त इंजिनिअरिंगच्याच मुलींनी असं काय? सर्व मुलींनी घ्यायला पाहिजे. मुलींनी काय, महिलांनी पण घेतलं तर काही प्रॉब्लेम. बरं, या ठिकाणी महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी कर्मचारी आहेत बहुतेक या कॅम्पसमधल्या. आपलं नाव सांगा आणि तुम्हाला एक महिला म्हणून या सगळ्या मुलींच्या हातामध्ये लाठ्या काठ्या काय वाटतंय, काय करायचं? मुलींनी आमच्या हॉस्टेलच्या असंच सगळं कार्य करत राहावं. सरांनी आम्हाला पण सपोर्ट करावा, प्राचार्य सरांनी. हॉस्टेलच्या मुली सगळ्या हुशारच आहेत आमच्या करण्यासाठी. योगाचे क्लास पण आमच्याकडे होते. आपलं नाव काय आणि इथे काय जबाबदारी आपली? पुन्हा एकदा सांगा. सरला बाळासाहेब पाटील. हॉस्टेलवर वार्डन आहे मी. कॉलेजचे हॉस्टेलच्या वार्डन आहेत आणि हॉस्टेलचे वार्डन. या ठिकाणी हॉस्टेलच्या वार्डन किती सजग आहेत पहा. या हॉस्टेलच्या वार्डन नुसतं मुलींचं फक्त लक्ष ठेवणे एवढंच नाही तर त्यांना स्वतः डिफेन्समध्ये हो, डिफेन्समध्ये आणतात सर. मी सगळ्या मुली आमच्या खूप हुशार आहेत हॉस्टेलच्या, पण आम्हाला सपोर्टच नव्हता कोणाचा. सरांचा मिळालाय. वाढदिवसानिमित्त आम्ही असे बरेच कार्यक्रम घेतो. योगाचे पण क्लासेस घेतात आम्ही इथे हॉस्टेलवर आपले चालू असतात. योगाचे पण आहेत क्लास. चालेल, धन्यवाद. त्याचे जर कसं काढायला व्हिडिओ जर ॲप घ्यायला कनेक्ट करायला ते नुसतं हातात घेऊन ते आपलं स्टॅमिना येते.
एक एक ग्रुप बोलो. खाली घ्या थोडी समोर. सगळे बघा तिकडे. बघा समोर. थँक्यू. अजून एक. थँक्यू. तुमची होई कुठे आहे? जे वया आणत नाही तुमचे मोबाईल घेऊन येणार मी. द्या ना मोबाईल द्या. मोबाईल द्या ना. इकडे बघा इकडे समोर. थँक्यू. सर आता मी बाहेर भेटतो. मी जातो बाहेर भेटतो कोणाला. इकडे इकडे समोर. या बाजूने काही जण. खाली वाटप पण द्यायला सांगितलं होतं. हार घेऊन हो का? या. या या नाही शाल मी करतो. काही जण या बाजूने. हो चालेल. हे जर घ्या. माफ करा जरा सगळ्यांना. मी प्रसादासारखं द्या. लाईट गेल्यावर चालू. कुठंच ना घेतलं का प्रसाद घ्या. मालपाणी मालपाणी नंतर नंतर आज नाही. नंतर जर आठवण उरकलं का आमचं सगळं. स्टाफ बोलतो.
आपली गाडी घेऊन